मित्रांनो, आज माझ्या मागे हा जो फोटो तुम्ही बघून राहिले, तो भूटानमधला आहे, पारो विमानतळाचा. हा जो पूर्ण परिसर आहे, हा पूर्ण परिसर विमानतळाचा आहे आणि ही एअरस्ट्रिप आहे, हा रनवे आहे त्या विमानतळाचा. खूप वर्षांपूर्वी मी गेलो होतो भूटानला, तेव्हा काढलेला हा फोटो आहे. तर आता आजच्या व्हिडिओकडे येऊ, विषयाकडे. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, लहानपणी जेव्हा आमचे मित्रांचे भांडणं व्हायचे, लहानपणी म्हणजे 3री-4थीत, जास्तीत जास्त 5वीपर्यंत. तेव्हा आम्ही काय करायचो, तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलणं बंद करायचो. कट्टी. आता नाही बोलायचं त्याच्याशी. भांडण झालं ना, आता माझ्या घरी यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही. एकमेकांशी बोलणं बंद, घरी जाणं बंद. आम्ही कालपर्यंत शाळेत सोबत जायचो एका सायकलनी, ते बंद. मग ज्याच्याशी भांडण झालं, त्याला भरमार शिव्या घालायच्या, त्याला नावं ठेवायचे. हा कार्यक्रम चालू व्हायचा. तो कसा पागल आहे, तो कसा मूर्ख आहे, त्यांनी माझे कंचेच चोरले, माचिसचा अल्बम चोरला. माचिसचा अल्बम म्हणजे तुम्हाला माहीत असेल अनेक जणांना, की लहानपणी आम्ही काय करायचो, की हे असते ना माचीस, आगपेटी, त्याचे वरती जे हे लेबल्स असायचे ते जमा करायचो आणि ते एका वहीत चिटकवून त्याचा एक अल्बम तयार करायचो. मग तो एकमेकांना देणं घेणं सगळं ते चालू राहायचं. दोस्ती असायची ना चांगली. दोस्ती तुटली का तू दिलेलं माझं, मी दिलेलं तुझं, असं ते ढापून टाकायचे. मग त्याने माझा माचिसचा अल्बम चोरला, माझ्या सायकलवरून गावभर हिंडायचा, काही वाटलं नाही तेव्हा, त्याची लायकीच नव्हती त्याच्याशी मैत्री करायची. हे अशा सगळ्या गोष्टी सुरू व्हायच्या. आता मला हे आज का आठवून राहिलं, तर त्याचं कारण आहे की विश्व प्रवक्ते संजय राऊत यांची जी काही काल पत्रकार परिषद झाली, ती पत्रकार परिषद. त्या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी फुकटच्या गप्पा केल्या, वांजोटी चर्चा ज्याला म्हणतात. म्हणजे आपले पाळीव समोर बसले आहे, आपल्याला पाहिजे तेच प्रश्न विचारणार आहे, बोला काय बोलायचं ते, आणि द्या दाखवून टी व्हीवर दिवसभर. पण त्याच्यामध्ये नितीश कुमारांना त्यांनी ज्या शिव्या दिल्या संजय राऊतांनी, त्यांच्यावरती जी टीका केली, ते ऐकून मला लहानपणाचे ते आमचे भांडणं आठवले. म्हणजे लहान मुलं असं करतात हे मी बघितलं होतं, पण वयाची 60 उलटलेले लोक आज तसे भांडण करू राहिले, याचं मला आश्चर्य वाटलं. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना अचानक असं वाटायला लागलं की अरे आपण तर मुख्यमंत्री झालो, आता आपण पंतप्रधानही व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये ती पण कुवत आहे आपली, बस आपल्या आता पुढचा पंतप्रधान मीच देशाचा, असे त्यांना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडायला लागले. मग त्यांनी स्वतःला एक तर काय स्वतःच्या क्षमतेबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स आणि ओव्हर हाईप आजूबाजूच्या लोकांनी केलेला, त्याच्यामुळे हे चढले झाडावर आणि मग भाजपवर टीका करायला सुरुवात केली, भाजपशी दुश्मनी घ्यायला सुरुवात केली. तेव्हाचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, त्यांना विमानातनं खाली उतरवलं, सगळं करून झालं. सगळ्या प्रकारचे पंगे घेऊन झाले, जितके शक्य होते तितके सगळे पंगे त्यांनी घेऊन झाले. उद्धव ठाकरेंनी काय केलं की जेवढ्या काही करामती करता येऊ शकत होत्या आपलं राजकीय भविष्य बर्बाद करायच्या, त्या सगळ्या त्यांनी 2.5 वर्षात करून टाकल्या. कोश्यारींना विमानातून उतरवणं हा सल्ला त्यांना कोणी दिला, तो माणूस भेटला ना तर त्याचा जाहीर सत्कार केला पाहिजे गेटवे ऑफ इंडियाला. हो, इकडे कोश्यारींशी पंगा, भाजपशी पंगा हे घेणं चालू होतं. आणि मग एक दिवस आले केसीआर, तेलंगणाचे मुख्यमंत्री होते तेव्हा. या मधल्या काळामध्ये की नाही त्यांनाही पंतप्रधान पदाचे स्वप्न पडायला लागले होते. त्याच्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचं नाव पण बदललं. तेलंगणा राष्ट्र समिती होती, ती भारत राष्ट्र समिती केली. म्हणजे कसं नॅशनल अपील आला पाहिजे, तेलंगणापुरती नाही आहे, आम्ही पूर्ण भारत राष्ट्र समिती, आम्ही पूर्ण भारतासाठी काम करणार आहे. मग ते आले, उद्धव ठाकरेंना भेटून गेले, काय चर्चा झाली वगैरे. मग बाहेर येऊन ती पुन्हा एक पत्रकार परिषद झाली. केसीआरनी सांगितलं की अभी हम साथ में आने वाले, बीजेपी को हराने का है, मोदी को हराने का है, लोकशाही बचाने का है, डेमोक्रेसी बचाने का है.
ठाकरे जी और मैं मिलके करने वाले हैं. झालं. पुन्हा यांचे भपकारे. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी आले नितीश कुमार. अरविंद केजरीवाल पण येऊन गेले मध्ये. तेव्हाही पण असंच, लोकशाही संकटात आहे, लोकशाही धोक्यात आहे, हे आहे. ती जुनी स्टेप तिन्ही लोकांनी वाजवली आल्या आल्या. मग आले नितीश कुमार. नितीश कुमार त्या काळामध्ये देशभर फिरत होते भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी करायसाठी. इथून ते कलकत्त्याला गेले, कलकत्त्याला जाऊन ममता बॅनर्जींना भेटले, मग असं देशभर गेले, केजरीवाल वगैरे सगळ्यांना भेटले, सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि इंडिया अलायन्स नावाचं एक, काय म्हणायचं त्याला, एक कुत्र्याची छत्री एक दिवशी भारतामध्ये उगवली. आता आपल्याला माहित आहे KCR जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एकदा पंढरपूरला आले 400-500 गाड्यांचा ताफा घेऊन, शक्ती प्रदर्शन केलं पंढरपूरला येऊन. मग विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आता महाराष्ट्राच्या विधानसभेत जागा लढवणार, पक्ष वाढवला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातले खूप असे हौशे गवशे गेले त्यांच्या पक्षामध्ये, पण पुढे त्यांचं काय झालं KCRचं हे आपण आज बघून राहिलो. आज KCR कुठेच दिसत नाही या निवडणूक हरल्यापासून. या सगळ्यांनी मिळून भाजपला हरवण्यासाठी प्रयत्न करायचे, एक आघाडी बनवायची, याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायचं, आघाडी करायची, मोदींना घरी पाठवायचं, याच्यासाठी ते सगळे काम करायला लागले. तर जी इंडिया आघाडी बनली त्याची पाटणामध्ये, बंगलोरमध्ये, मुंबईमध्ये मीटिंग झाली. आत्ता शेवटची मीटिंग ऑनलाईन झाली. पण या एवढ्या सगळ्या मीटिंगा करून सुद्धा या इंडिया आघाडीचं काही पाऊल एक पुढे पडलेलं नाही. ना यांच्या जागा वाटप ठरलेलं आहे, ना यांचा नेता ठरलेला आहे, ना यांचा पंतप्रधान कोण राहणार ते ठरलेलं आहे. ह्याच्यात ते अजून आपापसात भांडूनच राहिले आणि त्याच्यापायी फुटफाट होऊन राहिली इंडिया आघाडीची, ती गोष्ट वेगळी. तर सांगायचा मुद्दा असा आहे की अगदी काल परवापर्यंत जे नितीश कुमार देशाची आशा होते, मोदींच्या विरोधातल्या लढ्यातले एक वन ऑफ द टॉर्च बेअरर्स होते, फोर रनर्स, फोर फायटर्स होते, ते आता एकदम जगातले सगळ्यात वाईट राजकारणी झाले. इंडिया आघाडीचे जनक, त्यांनी त्यांच्या प्रयत्नांमुळे इंडिया आघाडी बनली, यांची इंडिया अलायन्स बनलं. तेच नितीश कुमार आज एकदम डिरेल झाले असं या लोकांना वाटून राहिलं. या लोकांना म्हणजे शिल्लक सेनेच्या काही नेत्यांना, म्हणजे त्यांचा म्हणे स्मृतिभ्रंश झालाय, अल्झायमर. ते विसरून गेले की ती काय, म्हणजे असे ते विसरून जातात आणि घरातनं, ते अल्झायमरचे पेशंट्स असतात ना, बिचाऱ्यांची फार वाईट परिस्थिती असते. ते असे घरातनं आपल्या तंद्रीत निघून जातात आणि आपण कुठे आहो, कोण आहो, हे सगळं ते विसरून गेलेले असतात. शोधून आणणं मोठं कठीण काम असते. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की नितीश कुमारांची परिस्थिती अशी झालेली आहे, त्यांना समजून नाही राहिलं की ते आत्ता काय करून राहिले. म्हणजे ते असे अल्झायमरच्या इफेक्टमध्ये डोळे बंद करून रात्री झोपेत माणूस चालतो तसा उठून चालायला लागले आणि भाजपसोबत गेले. जेव्हा त्यांचे डोळे उघडतील तेव्हा त्यांना आठवेल की अरे बापरे, आपण तर नितीश कुमार आहो, आपण तर इंडिया आघाडी बनवली होती, आपण तर मोदींना हरवण्यासाठी प्रयत्न करत होतो, आज आपण कसं काय BJP सोबत आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते बघू काय करतात. हे सगळं चालू आहे. भारतीय जनता पार्टी JDUला संपवून राहिली, नितीश कुमारांना संपवून राहिली, हे त्यांना आत्ता समजून नाही राहिलं. पण डोळे उघडले त्यांचे की मग त्यांना बरोबर समजेल की आपली काय अवस्था करून ठेवली आहे भाजपने. बरं, आता ममता बॅनर्जी गेलेल्या आहेत इंडिया आघाडी सोडून, नितीश कुमार गेले इंडिया आघाडी सोडून, त्यांनी तर भाजपसोबत सत्ताही बनवून टाकली, मुख्यमंत्री पण झाले 9व्यांदा बिहारचे. आता हे दोन मोठे नेते गेले, केजरीवाल ऑलरेडी निघून गेलेले आहेत, ते काँग्रेसला बिलकुल उभं करायला तयार नाही आहे. आणि तरी यांना असं वाटते महाराष्ट्रामध्ये बसून का बा नाही ना, इंडिया आघाडी एकदम जिथे आहे तिथे मजबूत डटके खडी आहे. हे 2-4 नेते गेले, फुटकळ नेते गेले, एवढी इंडिया आघाडी फुटली असं अजिबात नाही. बरं, यांचं काय आहे का नितीश कुमार म्हणजे बिहार नाही, बिहारची अस्मिता नाही, बिहारी जनताच यांना हरवणार आहे. क्या बात. म्हणजे जर का
नितीश कुमार बिहारची अस्मिता नाही, नितीश कुमार म्हणजे बिहारी माणूस नाही. तर हेच लॉजिक तुमच्या शिल्लक सेनेवरही लागू होते ना. म्हणजे शिल्लक सेना महाराष्ट्राची अस्मिता आहे, कोणी सांगितलं? शिल्लक सेनेशी धोका म्हणजे महाराष्ट्राशी धोका, हे जे तुमचं लॉजिक आहे त्याला काय अर्थ आहे मग? अरे शिल्लक सेना म्हणजे काय, महाराष्ट्र काय, मुंबईची पण अस्मिता नाही आहे. मुंबई तर खूप मोठी आहे, बांद्र्याची पण अस्मिता नाही आहे. आणि आता तर हे म्हणजे शिवसेना पण नाही आहे. कुठं मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची उत्पत्ती लावून राहिले. यांचं काय म्हणणं आहे का बा आम्ही नितीश कुमारांना इंडिया अलायन्सचा कन्व्हिनर करायला तयार झालो होतो. काँग्रेस तयार होती यांना कन्व्हिनर करायला. त्यांनी निर्णय घेतला होता काँग्रेसच्या नेत्यांनी, आमच्यासोबत चर्चा पण झाली होती. पण हे गेले निघून, कारण यांना ईडीची भीती घातली. नितीश कुमारांच्या पार्टीचे जे काही महत्त्वाचे नेते आहेत, ट्रेझरर वगैरे, त्यांच्यावरती आत्ता मागच्या आठवड्यामध्ये ईडीनी धाडी घातल्या 10-15 लोकांवर. हो, ते कोणीच छापल्या नाही बातम्या. तुम्हाला सांगणार नाहीत ते कोणी, मी सांगतो. अशा आविर्भावात सांगत होते का बस. त्याच्यामुळे नितीश कुमार घाबरले आणि गेले बीजेपी सोबत. आम्हालाही ईडीची भीती घातली, आमच्यावरही फुटकळ गुन्हे, खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही नाही घाबरलो, आम्ही तुरुंगात गेलो, पण भाजपमध्ये नाही गेलो. म्हणजे अशा बेडक्या फुगवून झाल्या, सगळे भपकारे देऊन झाले. ज्याला आमच्या विदर्भाच्या भाषेत म्हणतात गिरे तुबी टांग उपर. आता इंडिया आघाडीमधनं ममता बॅनर्जी सोडून गेल्या, नितीश कुमार सोडून गेले, केजरीवाल तिकडे आपली वेगळीच चूल मांडून राहिले. यांचे सगळे गडी तितरबितर होऊन राहिले. केरळमध्ये तर डावे पक्ष जे आहे ते राहुल गांधींनाच विरोध करू राहिले. वायनाडमधनं राहुल गांधी उभे राहिले तर आमचं समर्थन नाही, वायनाडमधनं राहुल गांधींना उभं करू नका. आत्तापासूनच सुरुवात झाली. आता म्हणजे त्या राहुल गांधींचीच अवस्था अशी झाली आहे का वायनाडमधनं उभे राहू शकत नाही, अमेठीला परत जाऊ शकत नाही. अब जाए तो जाए कहा, अशी काही वेगळीच परिस्थिती यांच्यावर आलेली आहे. आता इतकी पडझड होऊन राहिली यांच्या आघाडीची, लोकांमध्ये चर्चा चालू आहे की आता उद्या कोण सोडून जाते. त्याच्यावरती लोक बेट लावून राहिले. देख मैं बताता तेरे को ये जाएगा, नहीं नहीं वो काय को जाता, ये जाएगा पहिले, उसके बाद वो जाएगा वगैरे. हे अशा चर्चा चालू आहे चौका चौकामध्ये, पान टपरीवर, चहाच्या टपरीवर. आणि हे म्हणून राहिले का बा आम्ही मजबूत आहोत, काय आम्हाला कोणी हलवू शकत नाही, आम्हाला कोणी फोडू शकत नाही. जेव्हा यांना हाच प्रश्न यांच्या पक्षाबद्दल विचारला जात होता ना, तेव्हा पण नाही, जे उडाले ते कावळे, जे राहिले ते मावळे. आणि हे नाशिकला खूपदा झालं असं. नाशिकचा प्रभारी आहे ना, नाशिकचा चार्ज आहे यांच्याकडे, संजय राऊतांकडे. तर जेव्हा हे नाशिकला जायचे आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे, तर लोक पत्रकार विचारायचे की बाबा काय काल 50 गेले सोडून, परवा 100 गेले, काय चाललंय काय? जाऊ द्या, गेले तर काही फरक पडत नाही. गेले ते कावळे, राहिले ते मावळे, आम्ही आहोत तिथे कडक मजबूत. हे नाशिकमधनं निघायचे, मुंबईला पोहोचायचे, नाशिकमधनं 50-60 जण पुन्हा एकनाथ शिंदेकडे निघून जायचे. तेव्हा जसे भपकारे दिले तसेच भपकारे हे आत्ताही देऊन राहिले. याचा अर्थ असा आहे की आपल्या नाकाखाली काय होऊन राहिलं हे यांना माहित नाही. तुमच्या पक्षात काय होत होतं, पक्षातले लोक काय करत होते, हेच जर तुम्हाला समजत नव्हतं, आता एवढ्या मोठ्या इंडिया आघाडीमध्ये देश पातळीवरती वेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या मनात काय चालू आहे हे तुम्हाला काय समजणार आहे? आणि तुम्ही इथे बसून भपकारे देऊन राहिले. नाही आम्ही मजबूत आहोत, आम्हाला तोडणं शक्य नाही, बघा आता तुम्ही भाजप हरणार वगैरे. जाऊ द्या ना, मान्य करा, इंडिया आघाडी पण मेली आहे, तुमचा पक्षही मेलेला आहे. आता हे असे जे भांडणं आहे ना, जे संजय राऊत, उद्धव ठाकरे वगैरे करत असतात, असे भांडणं करणं आम्ही 4थी-5वीतच बंद केलं आहे. मला आठवत नाही की 4थी-5वी नंतर आमचे मित्रांमध्ये असे बालिश भांडणं कधी झाले, कधीच नाही. पण या लोकांची साठी उलटली तरी हे तसेच भांडून राहिले, रोज उठून रडारड. आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, आमचं असं झालं, आमचं तसं केलं. शेक्सपियरचं एक नाटक आहे किंग लिअर, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, ओल्ड मेन आर बेब्स अगेन.
म्हणजे म्हातारे माणसं पुन्हा लहान मुलं होतात, लहान मुलांसारखे वागायला लागतात. यांचं हेच होऊन राहिलं. जसजसं यांचं वय वाढून राहिलं तसतसे हे अजून लहान लहान होऊन राहिले आणि त्या लेवलची भांडणं आणि त्या लेवलचे आर्ग्युमेंट हे करून राहिले. आता पुढे कुठे जातील याचा विचार तुम्हीच करा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.